सरकारनं काढलेल्या अधिसूचनेबद्दल मला माहित नव्हतं, विषय कॅबिनेटमध्ये आला नाही. एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य. भाजप सरकारमध्ये असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. गरज पडली तर पक्षश्रेष्ठींशीही चर्चा करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य. सगळे सोयऱ्यांसंदर्भातली अधिसूचना रद्द करण्याची भुजबळांची मागणी चुकीची. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भुजबळांशी असहमती. स्वाभिमानी मराठा हा कुणबीमधून कधीही आरक्षण घेणार नाही. तसं केलं तर ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा राज्य सरकारला सल्ला. सगळे सोयरे म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण, मनोज जरांगेंचा दावा. तर फक्त नोंदी मिळालेल्यांनाच कुणबी दाखले, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीमुळे झाली नाही, रणजित सावरकर यांचा दावा. तर फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे विधान केल्याची भूमिका. रणजित सावरकरांचं मानसिक संतुलन बिघडलंय. गांधींची हत्या नथुराम गोडसेनंच केली, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. पक्षांतर बंदी कायदा पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर. नार्वेकरांची नियुक्ती हे लोकशाही संपवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल मानायचं का, उद्धव ठाकरेंचा सवाल. वरिष्ठांनी आपल्या माणसांवर विश्वास ठेवला पाहिजे. अजित पवारांचा शरद पवारांना टोला. कोल्हापुरातल्या प्रकट मुलाखतीमध्ये अजित पवार यांची फटकेबाजी. फडणवीसांच्या पुढाकारातून 3.25 लाख कोटींचे करार. 7 कंपन्यांशी केलेल्या करारातून 60,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर. महाराष्ट्रातल्या 6 जागांचा समावेश. 15 राज्यांमधील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.